नमस्कार. पृथ्वी लाख मोलाची या उपक्रमांतर्गत आज एका नवीन स्थळाबद्दल आपण माहिती घेऊया. मी आज 19 डिसेंबर 2024 रोजी हेरे येथील विज्ञान प्रदर्शनासाठी आलेलो आहे. सहज मुलांना जेवणासाठी म्हणून गावाच्या बाहेर आलो. या ठिकाणी एक मंदिर दिसलं. या ठिकाणी पाहिलं, हे आहे नाग मंदिर. मंदिराचा परिसर भव्य, विस्तृत, आजूबाजूला गर्द अशी झाडी, खूप जुने वृक्ष या ठिकाणी पाहायला मिळतात. ही आंब्याची झाडे आहेत. या ठिकाणी धामण हे झाड दिसतं आहे. हा फणस आहे आणि याच्यामध्ये हे झाड, आणि हे झाड अनोळखी वाटलं. ह्या झाडाविषयी जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली. झाडाच्या खाली खूप बिया पडलेल्या होत्या. पहिल्यांदाच मी हे झाड पाहत होतो. या ठिकाणी या प्रकारची खूप झाडे आहेत. मुख्य मंदिराच्या बाजूला काही छोटी मोठी देवळे दिसत आहेत. पण ह्या झाडाविषयी उत्सुकता राहून राहिली म्हणून ह्या झाडाखाली पडलेल्या बिया गोळा केल्या आणि गुगल लेन्सद्वारा या बियांची ओळख, या झाडाची ओळख करून घेण्याचा प्रयत्न केला. या बिया गुगल लेन्सवर सर्च केले असता त्या झाडाचं नाव मिळालं. या बिया नागचाफा, नागकेशर असा उल्लेख गुगल लेन्सनं दिला. याचा अर्थ त्या गुगल लेन्सच्या संदर्भानुसार ही नागकेशराची झाडे आहेत. योगायोगानं या ठिकाणी नाग मंदिर आणि त्या काळी म्हणजे ज्यावेळी या देवळाची रचना केली त्याचवेळी या नागकेशरांची लागवड ही करण्यात आली असे इथे आले असता लक्षात आले. विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्तानं या ठिकाणी येण्याचा योग आला. एका नवीन वृक्षाची ओळख झाली. आमच्यासोबत आलेल्या मुलांना अनोळखी वनस्पतींचे नाव जाणून घेण्यासाठी गुगल लेन्सचा वापर कसा होतो याचं प्रात्यक्षिकही दाखवलं. धन्यवाद.